नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पालघर जिल्हा म्हटला तर पालघर जिल्ह्यामध्ये सध्या गावठी सॉंग्स भरपूर असे येत आहेत। गावठी सॉंग्स भरपूर असे लोक बनवत आहेत आणि हे गावठी गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे व्हायरल होत आहेत। पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे गाणे जात आहेत। तर आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली जोडी ती म्हणजेच महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा। तर मित्रांनो, या दोघांना सध्या महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा या दोघांना पालघर जिल्ह्यामध्ये सध्या लोक खूप ट्रोल करत आहेत। महेशचा फोटो आणि दर्शनाचा फोटो जोडून त्यांच्या एआयच्या माध्यमातून खूप घाणेरडा असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो इंस्टाग्रामवरती मित्रांनो व्हायरल केलेला आहे। आणि हा व्हिडिओ एक दिवसात जवळपास 4 ते 5 लाखावरती गेलेला होता। तर आज आपण या संदर्भात थोडंसं बोलणार आहोत। सो आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि हा आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाका है। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा ही जोडी आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर अशी व्हायरल आहे। महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा या दोघांना आपण भरपूर अशा सॉंग्समध्ये एकत्र बघितलेलं आहे। या दोघांनी भरपूर अशा सॉंग्समध्ये एकत्र काम केलेलं आहे। आतापर्यंत या दोघांनी 100 ते 150 पेक्षा जास्त सॉंग्समध्ये एकत्र काम केलेलं आहे। तर या दोघांना एकत्र सॉंग्समध्ये बघून लोकांना असं वाटायला लागलं की महेशचं आणि दर्शनाचं लग्न झालं पाहिजे, महेशचं आणि दर्शनाचं काहीतरी चाललं आहे, असे लोक त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये बोलू लागले। तर मित्रांनो, याच दरम्यान जेव्हा महेशचं लग्न समोर आलं, महेशच्या लग्नाची गोष्ट समोर आली, तेव्हा लोक महेशला आणि दर्शनाला खूप ट्रोल करू लागले की महेशनी दर्शनाला धोका दिला किंवा महेशनी दर्शनाला सोडून दुसरीसोबत कसं काय लग्न करू शकतो, असे ते कमेंट्सच्या खाली बोलू लागले। तर मित्रांनो, तरीही दर्शनाने त्यावर ॲक्शन घेतली नाही। महेशचा फोटो घेऊन आणि दर्शनाचा फोटो घेऊन त्यावर ते व्हिडिओ बनवू लागले आणि ते लिहू लागले की महेशनी दर्शनाला धोका दिला, असे ते खूप काही वेगवेगळे बोलू लागले। तरी पण महेशने आणि दर्शनाने त्यावर काही ॲक्शन घेतली नाही। तर मित्रांनो, आता एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे इंस्टाग्रामवरती। महेशचा फोटो घेऊन आणि दर्शनाचा फोटो घेऊन त्यांच्या एआयच्या माध्यमातून एक घाणेरडा असा व्हिडिओ बनवून तो मित्रांनो इंस्टाग्रामवरती व्हायरल केला जात आहे। मित्रांनो, या व्हिडिओवरती जवळपास एक दिवसात 2 ते 3 लाखावरती व्ह्यूज आले होते आणि खूप असा घाणेरडा मित्रांनो हा व्हिडिओ आहे। तर खूप मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ 17-18 वर्षाच्या दोघा मुलांनी बनवलेला होता आणि यावर महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवाचा भाऊ म्हणजेच अंकुश झिरवा या दोघांनी आणि त्यांच्या टीमने त्या दोघा मुलांच्या घरी जाऊन त्या दोघा मुलांना वॉर्निंग दिलेलं आहे। तर तो व्हिडिओ थोडासा त्या व्हिडिओची क्लिप मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो, तो व्हिडिओ तुम्ही बघा। तर आमचा म्हणजे कालच एक व्हिडिओ बनलेला महेशचा आणि माझा। तर म्हणजे ठीक आहे, तुम्ही कॉमेडी वगैरे रील्स बनवतात, कसे पण टाकतात, तर मी म्हणजे सगळी व्हिडिओना दुर्लक्ष केले। पण एवढे पण घाण नका व्हिडिओ बनवू की म्हणजे ज्याची त्याची लाईफ आहे, असं खूप वाईट वाटले मला। तर अंकुशनी म्हणजे त्या मुलाचा पत्ता वगैरे काढलेला आणि गेलेले पण एक फोटो व्हायरल केला होता माझा आणि दर्शनाचा। तर तो एआयच्या माध्यमातून काहीतरी व्हायरल केला होता। तर आम्ही आज गेलो होतो त्यांच्याकडे घरी। आम्ही सगळेजण गेलो होतो, सगळेजण म्हणजे तो फोटोचा व्हिडिओ एडिट करून तो सोशल मीडियावर टाकला, म्हणजे इंस्टाग्रामवर फेक आयडिया महेश दर्शनाचा आम्ही व्हिडिओ बनवून टाकला होता इंस्टाग्रामला। आम्हाला माफ करा, एडिट करून एडिट करून टाकला होता। आमची चुकी झाली चुकी झाली नाही, याच्या पुढे आम्ही असं नाही करणार नाही। त्याचे पुढे व्हिडिओ आम्ही बनवणार नाही, दुसरं कोणी बनवतो त्यांना दुसरा कोणी बनवू नका। दर्शना झिरवाचा आम्ही फोटो एडिट करून टाकला होता। पण बोला महेशचा व्हिडिओ आमच्याकडून चुकी झाली, आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला माफ करा, माफ करा। याच्या पुढे आम्ही असं याचे पुढे आम्ही व्हिडिओ बनवायचे नाही। तर मित्रांनो, या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मित्रांनो, असले घाणेरडे व्हिडिओ बनवू नका। प्रत्येकाची ही पर्सनल लाईफ असते, तसेच महेशची आणि दर्शनाची ही पर्सनल लाईफ आहे, त्यावर खूप मोठा मित्रांनो असर पडत आहे। तुम्ही व्हिडिओ बनवता आणि टाकता, पण त्यावर महेशला आणि दर्शनाला काय भोगावं लागत असेल किंवा त्यांच्या परिवारामध्ये काय प्रसंग घडत असेल त्यांनाच मित्रांनो माहीत आहे ते। तर मित्रांनो, असले व्हिडिओ बनवू नका। तुम्ही व्हिडिओ बनवता आणि टाकता, परंतु लोकांना काय वाटतं की ही खरंच असेल। आपण शिकलेलो आहोत, आपल्याला माहीत आहे की एआयचा जमाना सुरू आहे, त्यावर खूप लोक काही पण बनवतात आणि टाकतात। परंतु जे लोक शिकलेले नाहीत, ज्या लोकांना माहीत नाही एआयचा काय आहे, एआयचा काय वापर होतो वगैरे वगैरे, त्यांना माहीत नाही, त्यांना काय वाटतं की ही खरंच असेल। तर मित्रांनो, असले व्हिडिओ तुम्ही बनवून टाकू नका। महेशने आणि दर्शनाने त्यांच्या ॲक्टिंगने आणि कलाकृतीने त्यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असं मोठं नाव तयार केलेलं आहे। तर ते नाव तुम्ही खराब करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांचे असले व्हिडिओ बनवू नका। मित्रांनो, आपल्या पालघर जिल्ह्याचा जर आदिवासी मुलगा जर पुढे जात असेल
तर त्याला सपोर्ट करा, त्याला पुढे घेऊन जा. आणि जर तुम्हाला सपोर्ट करता येत नसेल तर असले वाईट त्यांचे व्हिडिओ बनवू नका, असले घाण त्यांचे व्हिडिओ बनवू नका, त्यांचे नाव खराब करू नका. आता आपण महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा या दोघांना भरपूर अशा सॉंग्समध्ये एकत्र बघितलेलं आहे, भरपूर अशा सॉंग्समध्ये त्याने एकत्र काम केलेलं आहे. याचा अर्थ असा होत नाही ना की त्या दोघांचं काहीतरी चाललं आहे किंवा या दोघांचं लग्न झालं पाहिजे. प्रत्येकाचा हा पर्सनल लाईफ असते, तर दोघांचीही पर्सनल लाईफ आहे. दोघांची जर काही एकमेकांविषयी जर भावना असतील तर ते दोघांना माहीत असतील. तर तुम्ही असले वाईट व्हिडिओ बनवू नका. दोघांचे असं काहीही मिळत नाही, दोघंजण फ्रेंडशिपमध्ये राहतात. पण तुम्ही असले काही व्हिडिओ बनवून खूप लोकांच्या मनात गैरसमज तुम्ही करत आहेत. तर मित्रांनो असं काही करू नका, वाईट त्यांची व्हिडिओ बनवू नका. मित्रांनो जे महेशचे आणि दर्शनाचे वाईट व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठीच मी सांगतो, बाकीच्यांनी असलं वाईट मानून घेऊ नका. तर जर का तुम्ही हे व्हिडिओ बनवण्याचे थांबवलं नाही तर पुढे जाऊन तुम्हाला ते महागात पडणार आहे. आज त्या दोघा मुलांना त्यांनी वॉर्निंग देऊन सोडलेलं आहे. जर का त्या दोघांनी, महेशने आणि दर्शनाने जर त्या दोघांवरती गुन्हा दाखल केला असता तर त्या दोघांना महागात पडलं असतं ना, त्या दोघांचं आयुष्य खराब झालं असतं ना. म्हणूनच सांगतो, जे वाईट व्हिडिओ बनवतात त्यांनी हे आताच थांबवा, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला ते महागात पडणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा ना. तुमचा चेहरा दाखवून, तुमचा आवाज देऊन तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा. पालघर जिल्ह्यातलं कॉन्टेंट भरपूर असे आहेत, तुम्ही त्यातले व्हिडिओ बनवा. आपल्या पालघर जिल्ह्यामधले भरपूर असे यूट्यूब कलाकार उतरत आहेत नवीन. तर तुम्हाला पण आम्ही सपोर्ट करू. तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा, पण कुणाचे असले वाईट व्हिडिओ बनवून त्यांची इज्जत घालून तुम्ही असले ते वाईट व्हिडिओ बनवू नका. आणि महेशचे आणि दर्शनाचेच नाही तर कुणाचेही असले वाईट व्हिडिओ बनवू नका. तर तुमच्या संपर्कामध्ये जर असले वाईट व्हिडिओ बनवणारे जर कोणी असतील तर त्यांना तुम्ही सांगा की असले वाईट व्हिडिओ बनवू नका. तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे असतील तर चांगले व्हिडिओ बनवा, पण कोणाची इज्जत घालून असले वाईट व्हिडिओ बनवू नका. तर हे फक्त मी ज्यांच्यासाठी सांगलेलं आहे, जे असले वाईट व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी मी सांगितलेलं आहे. बाकीच्यांनी वाईट मानून घेऊ नका. तर आजचा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. मेरा नाम शाका है निर्जने.